नमस्कार यूट्यूब फॅमिली, शिवशक्ती चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज तुम्हाला मी नागपंचमीबद्दल माहिती, पूजा का करावी आणि पूजेने काय लाभ मिळतो हे सांगणार आहे। नागपंचमी सण साजरी करण्याची काही कारणे आहेत। नाग हा महादेवाला प्रिय होता। महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात ठेवत होते। नागपंचमीला नागांची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात। नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने कालसर्पदोष दूर होतात। श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी। नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे। या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे। वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात। स्त्रिया पाटावर हळद, चंदनाने नाग-नागिन आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात। श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो। या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते। तसेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास करतात। भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो, हेही उपवास करण्यामागचे एक कारण आहे। याविषयी कथा पुढीलप्रमाणे। सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती। सत्येश्वर हा तिचा भाऊ होता। सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला। त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही। सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला, तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले। त्यावेळी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते। तसेच दुसरी कथा, कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते। तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही। तसेच नववधू माहेरी येतात। झिम्मा फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात। नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात। नागपंचमीचा शुभ मुहूर्त श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचम तिथी 9 ऑगस्टला सकाळी 12:36 सुरू होणार असून ही तिथी 10 ऑगस्टला पहाटे 3:14 पर्यंत असणार आहे। तर मंडळींनो, अशी होती ही कहाणी। कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि शिवशक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा। हर हर महादेव।